विगत 1 जनवरी 2006 से गोंदिया जिले में सभी तहसीलों में सेवानिवृत्त कर्मचारियों को बार-बार तहसीलदार, एसडीओ, आरडीसी और जिलाधिकारी ने बार-बार निवेदन देने पर भी टालमटोल की नीति अपनाकर सेवानिवृत्त कर्मचारियों को अभी तक नक्सल भत्ता तक नहीं दिया गया है, उसे अविलंब दिया जाए, ये मांग की जा रही है। प्रकरण आहे तुमच्या सांगावे। मी सेवानिवृत्त तलाठी अर्जुनी मोरगाव 2017 मी सेवानिवृत्त झालो। शासनाचे नक्षल भत्ता थकबाकी जे होते त्याच्यामध्ये एक हे पारित झाला की 1/1/6 पासून सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना डिफरन्स म्हणजे फरकाची रक्कम देण्यात यावी, थकबाकी देण्यात यावी। ह्याकरिता आम्ही जानेवारी महिन्यापासून प्रत्येक तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसील कार्यालयाचे बाबू, नायब तहसीलदार, एके जेवढेही सेवानिवृत्त झाले आहेत, आम्ही वारंवार प्रत्येक तहसीलच्या तहसीलदारांना, तहसीलच्या एसडीओ साहेबांना, जिल्ह्यामध्ये कलेक्टर साहेबांना, आरडीसी सरांना, सर्वांना वारंवार भेट देऊनही आमच्या ह्या थकबाकीबाबत प्रत्येक जागी अनुदान नाही आहे असे बोलले जातात। पण अनुदानसाठी कमिशनर ऑफिसला त्यांनी वाटाघाटी केल्या पाहिजे, जेणेकरून आम्हाला लवकरात लवकर हे थकबाकी देण्यात यावी। ही मागणी आमची हीच विनंती आहे आणि मागणी आहे। याकरता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तुम्ही गेले होते का सर्व? ह्याकरिता आम्ही गोंदावले साहेब जिल्हाधिकारी यांना भेट दिली, भैयासाहेब भेरे आरडीसी सर यांना भेट दिली, तहसीलदार अर्जुनी मोरगाव, तिरोडा, गोंदिया यांच्या सर्वांकडे भेट दिली। सर्व मंडळाच्या आता नवीन जिल्हाधिकारी आले त्यांना पण दिली गोंदियाला का? हो, त्यांना ही देऊन झाली आहे। पत्की साहेबांना? हो, पत्की साहेबांना आम्ही भेट दिली, पण ती मागणी आहे की लवकरात लवकर सेवानिवृत्त सर्व कर्मचाऱ्यांना अनुदान मागणी करून थकबाकी प्रदान करण्यात यावे। आणि प्रत्येक कर्मचारी हा 60+ आहे। आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत देशाचे, प्रांताचे, सर्व याच्यामध्ये। आणि कितीदा आम्ही जिल्हाधिकारी, एसडीओ, आरडीसी, तहसीलदारांना भेट द्यावी, कितीतरी तिथं आम्हाला अनुदान मागणी करून थकबाकी आम्हाला लवकरात लवकर देण्यात यावी।